हा येतोय येतोय. हा टायटॅनिक. हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आम्ही आलो आहोत आता. ते माझ्या पाठीमागे दिसतंय का तुम्हाला? वॉटरफॉल सवत्सडा. रात्री आम्ही काहीतरी 1:30 वाजता निघालोय. मकेवाला नाही आता तिथे. 1:30 वाजता निघालोय. आता किती वाजले रे? 6:15 वाजले. 6:15ला आम्ही इथे पोचलोय बघा. थांबवली जरा गाडी. दिसते का कुठून आता कसं केलं याचं? पाठीमागे दिसतं ते इकडे बघा. पाठीमागे एवढं मस्त फॉग आलंय पूर्ण. इथून दिसतंय का? थोडं जवळ ढग वाटतायत ते, पण फॉग आले खाली. हे सगळं झाडांच्या खाली. खूप छान क्लायमेट झालं. हा आहे सवत्सडा धबधबा. चला, आम्ही निघालेलो आहोत ॲक्च्युली गणपतीपुळे. चला आता आपण जाऊया पुढच्या प्रवासाला. फॉग धुकाले सगळं खाली रस्त्यावर. धुक्यात हरवलेल्या वाटत. वरदविनायक स्नॅक सेंटर आहे, पण हे होमस्टे आहे ॲक्च्युली. असं आहे. अशा प्रकारे आहे. आम्हाला तिकडचं दिलंय कौलारू. असं छान आहे. इथेच अशी छोटंसं हॉटेल नाही त्यांचं, पण जेवणाचे वगैरे स्नॅक्सचे व्यवस्था घरगुती. काही घावणे आणि चटणी पण खरोखर छान आहे. घावणे पण छान आहेत. सोबत चहा पण सांगितली. चहा सांगितलं. चटणी पण अगदी म्हणजे फक्त ओल्या नारळ आणि हे जास्त तिखट नाही आहे. आणि परफेक्ट टेस्ट आहे एकदम. खाल्ले ओरिओ बिस्किट आणि खेळते. हर्षने मागवलेले थालीपीठ. अजून एक द्यावं. हे खाणार आहे का? ही मस्त थालीपीठ छान आहे. ती बघते. चहा गरम आहे पण. ते काय नाही खात नाही, काय नाही. फक्त ओरिओचे बिस्किटचं क्रीम खाऊन देते टाकते. हे बघ ते समोरचं ते त्याच्या बाजूचं. हा, वडाच्या पारंब्या, सूर पारंब्या. हे बघ, तुला येतच नाही. हे घाबरत पडला तर. फांदी हलते. काय चला आम्ही आता चाललो गणपती.
दर्शन घेऊया. आज थोडी गर्दी कमी आहे. मंदिराच्या आतमध्ये नाही येणार आपण. आणि नंतर मग दर्शन घेऊन जाऊया. आपण चाललं जातं आतमध्ये. हे परत आपणच केलंय. काहीतरी गेट असतो लॉक आहे बाबा. किती सुंदर दिसतंय मंदिर. लांबूनच आहे. आत्ताच मी जेवण म्हणजे प्रसाद होता. दाल खिचडी, बुंदी आणि लोणचं खाऊन आलो. निघालो रिटर्न. अरे वारे त्यांना स्टेप्स आहेत तशा खाली उतरायला. अरे वारे बीच आहे पूर्ण. इथून काय वाटतोय पण खाली जायला इथून ना स्टेप्स आहेत. त्या स्टेप्सने आता आम्ही खाली उतरते. हे लोक कोण नाही तिकडेच थांबलेत वरती गाडी लावून. रुवल आणि मी स्टेप्स आहेत तोपर्यंत उतरतो इथं. अरे बारे अरे बारे हे बघा. असं काहीतरी रान करून टाकतात. काय बोलणार. फोटो व्हिडिओ काढतायत. पूर्ण इथपर्यंत स्टेप्स. अरे खालीपर्यंत स्टेप्स. हे आता आम्ही आलो कुठलं काशीवडे बीच. अरे वारे नाही तो अरे वारे तिथे हा काशीवडे बीच. काशीवडे बीच. पण डायरेक्ट गाडी या रस्त्याने पाठीमागच्या आतमध्ये. आणि इकडे बघा आहे बीच. चलो सिद्धेश आता काय करून आला. मासेमारी करून आला आहे काय. मासे बघू कसले पकडलेत. आता इकडे काहीतरी रील बनवते हर्षाली. मग पाऊस पडला आता. तिथे साठतो ना त्या घरात त्याचं मीठ वाव तिकडे गो. चला अरे वारे बीच आता सगळा फिरला. काशीवडे बीच पण फिरलो. गणपतीपुळे. आता मी चाललोय जयगड फोर्टला. आस्वाद ना हॉटेल आस्वादमध्ये आम्ही रत्नागिरीच्या जेवायला थांबलो. पण छान होतं. रत्नागिरी स्टाईलच होतं जेवण. मालवणी नाही रत्नागिरी स्टाईल. आम्हाला थाळी घेतलेली. हर्षूने कोळंबी थाळी. थाळी नव्हती. कोळंबी मसाला आणि यांनी सुरमई मसाला आणि राईस घेतलेला. चपाती छान होतं. पण हे आहे जयगड फोर्ट रत्नागिरीचं बघा. आतमध्येच जाऊया. एकटे कुठे जाऊ तिकडे. चिऱ्यांमध्येच आहे.
मला टाकीसारखा पण हे विहीर असणार पूर्वीची. पावसाचं पाणी साठलंय इथे. काय आहे बघूया. बापरे. सुंदर असा व्ह्यू आहे. वाव. कडे समुद्र. हे आता आपण आलो तिथून आहे. तटबंदी आहे पूर्ण. मी आत्ता ह्या एका बुरुजावर उभी आहे. तसाच तिकडे एक आहे. 2 3 4 5 6 7 8 बुरुज आहेत. पण ते पडझड झाली आहे सगळी. हे बघा, हे सगळं कोसळलंय. आहे रिस्की इथून खाली जायला. सिद्धेश आपल्याला नको. ट्रेकिंग करून दाखवणार आहे. नको 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 इकडे बाबा. आल्यावर कसं जायचं पार कर. नाही तेव्हा आता त्या आता आलेत काय आता ते लोक दाखवतील सगळे. पहिलं. ते बघ ते तिकडे गेले झेंड्यावर. त्या साईडने तिथून जावं लागेल तिकडच्या एंट्री काढून. नाही बाई नको रे नको उगीच रिक्स नको. समुद्र हे बाई जेटी दिसते. झूम करून बघूया. पूर्ण समुद्र आहे. चल. हे बघ. टेहळणी बुरुज असतात तसे. चला बाबा, हे डेंजर झाले बघा. इथून खाली नाही जाऊ शकत. खूप डेंजरस आहे. पण आता त्या साईडने जाऊया. समुद्र आहे तिकडच्या पूर्ण या बाजूने. फक्त इथे एंट्रन्सला नाही. हे कातळात कोरलेलं शिल्प कुठे आहे? एक मिनिट. चला. हा हे सगळं जांभळं. पूजा केली आहे. गणपतीचं मंदिर आहे. मस्त आहे. सुंदर आहे. हे पण तेव्हाच आहे. हे आता बाजूने त्याला हे केलंय सगळं डागडुजी. चला. फडकणारा दिमागात आपला भगवा. प्राऊड फील होत असं. ही असावी कदाचित समाधी. हिरवगार कुरण वाढलेलं आहे सगळीकडे. गाई शांत चरतायत. इथे पूजा लावून छान मिळमिळता दिवा आहे. गणेशाचं दर्शन.
दीपमाळ तुळशी वृंदावन. इथून आपण आलो आत. इथून जाऊया तसं खाली. काळा जांभा खडक देवळी केलेली आहे, म्हणजे इथेही काहीतरी असणारच. बघूया आपण. किल्ल्याचा बुरुज, ते लपण्याची जागा बोलतात, ती कदाचित असू शकते इथे. कोणच नाहीये. आली आहे. आमचा नवरोबा थांबलेला आहे बाहेर, त्यामुळे इथून खाली जायला असं स्टेप्स आहेत. बापरे, पण खूप असं जंगलच आहे भयानक. समुद्र आहे खाली सगळं आहे बघा. झूम करते. इथून जरी आपण उतरलो तरी असं घनदाट जंगलातून. रानकेळी, आंबे, सुंदर दिसते. चला बाबा, 6 वाजून गेले. चला पुन्हा एकदा आता डोळ्यांच्या नजरेच्या टप्प्यात साठवून आपण निरोप घेऊया. जय